लोंढा बोलतात, लोंढा. लोंढा म्हणून एक छोटंसं गाव आहे. आणि दूधसागर ऐकलं असेल तुम्ही. दूधसागर चेन्नई एक्सप्रेसच्या याच्यामध्ये यूज केलेलं पूर्ण तो पार्ट आहे. तो जंगलाचा पूर्ण पार्ट आहे ना, तो चेन्नई एक्सप्रेसमध्ये यूज केलं. तो सगळा भाग आमच्या इथं लागतो. म्हणजे कर्नाटक आहे ना, असं एवढं मस्त आहे ना, असं बघण्यासारखं आहे. थोड्या थोड्या ठिकाणावर गेलो ना, थंड वातावरण आहे आणि रस्ता मनमोकळा आहे. खाण्यापिण्यामध्ये डोसा फेमस. हो, डोसा पण फेमस आहे इथं. राईस आयटम जसं आपलं घरगुती असतं तसं राईस आयटम आहे. आणि उटा म्हणून तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही, की इथं केळीच्या पत्रावळ्यामध्ये देतात, केळीच्या पाण्यावर त्याच्यावर जेवण असतं. ताटात जेवण देत नाहीत या ठिकाणी. म्हणजे एक फेमस आहे हे कर्नाटकमध्ये. तमिळनाडूमध्ये हे उटा असू दे. कर्नाटकमध्ये उटा बोलतात जेवणाला आणि तमिळमध्ये सापड बोलतात. तो खूप फेमस आहे. मला नाही माहिती भाऊ. लोंढा नाही, लोंढा म्हणून बोलतात. लोंढा, लोंढा बोलतात. लोंढा छोटंसं एक गाव आहे. सिटी पण नाही बोलू शकत. गाव आहे, गाव. बहीण आहे का तुमची? चेन्नई एक्सप्रेसमध्ये जंगल दाखवले ते कर्नाटकमधील आहे का? हो हो हो, ते कर्नाटकमधले. कर्नाटक, परत इथलं चेन्नई साईडचं. आणि मधला भाग जो दूधसागर दाखवला, जो मेन सीन दाखवलेला ना, असा ट्रेन जातो, मधून ट्रेन जाते आणि चारी बाजूने असे डोंगराचं परत झरण्याचं व्ह्यूज आहे, ते इथंच आहे. आम्ही गेलेलो आहे. मस्त आहे, म्हणजे पाहण्यासारख्या खूप गोष्टी पाहण्यासारख्या तिथं. तुळमध्ये उणास बोलतात. काय माहिती नाही भाऊ मला आता एवढं. जेवढं माहिती तेवढं सांगितलं. दीक्षू क्या करेगी? टीव्ही पूरी होतीच नाही. फिरावे तेवढं कमीच आहे. आवड पाहिजे फिरण्याची. हां बरोबर भाऊ, आवड पाहिजे. फिरायची आवड असली की म्हणजे कुणीही फिरू शकतं. सिंगल कपल असले तर ठीक आहे, फिरता येतं. लहान मुलांना घेऊन फिरता येत नाही. इम्पॉसिबल. का हो? कुणी चाललेलं नाही अजून. राग येतो या यूट्यूबवाल्या बाबाचा. मला तर कन्नड, तूळ, मल्याळम, बंगाली भाषा येते. अरे वा, चांगली गोष्ट आहे बाबा. ही माझी मुलगी आहे. हिला कन्नड येते, मराठी येते, हिंदी येते, अवधू. हां ऐकलं का, बघितलं का? पैसे पण पाहिजे ना फिरायला. हो भाऊ, सगळ्या गोष्टी लागतात ना. फिरायचं म्हटलं, बिना पैशाचं कोणी फिरू शकतं का? कोणीच फिरत नाही बिना पैशाचं. पण ठिकाण चांगलं आहे. जसं लोक बाहेर जातात, जसं काय एक गोव्याचं ठिकाणी जातात, एक जम्मू काश्मीरचं ठिकाण, एवढ्या लांब जातात. त्यापेक्षा असं हिरवळ ठिकाणी गेलेलं बरं ना. जसं माथेरान कसं आहे, परत महाबळेश्वर कसं आहे, याच्यापेक्षा अधिक याच्याने चांगलं आहे या ठिकाणी. मी एवढ्या ठिकाणी गेलेली आहे. अवधू म्हणजे अच्छा, आपण बोलतो अच्छा हां ठीक आहे. अवधू असं. एक कोकोमेलन घालून दे म्हणे.